रस्ता कानिकाता मंदिराजवळ 9 वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला। या ठिकाणी डंपरने त्या मुलाचा जीव घेतला। वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दळीचा आहे, रहिवासी एरिया आहे। त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रणसुद्धा नव्हतं। आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या किंवा अवजड वाहनांना बंदी घाला किंवा त्या अतिक्रमण खूप आहे, अतिक्रमण काढलं जायला पाहिजे। कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे, अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात। सिग्नल बसायला पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे ही आमची मागणी। वारंवार अशा घटना घडायला नाही पाहिजे। त्यामुळे आम्ही प्रशासनाला निवेदन दिले की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि जर ही ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचं सगळ्या महिला वर्गाचं म्हणणं की आम्ही पुढची तयारीला सीएम साहेबांकडे निवेदन देऊ याचं आम्ही। गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी 3 बळी आतापर्यंत गेलेले आहे, मात्र अद्यापपर्यंत ठोस कुठलीही कारवाई करण्यात आलेली कुठलीच कारवाई करण्यात आली नाही। काल वास्तविक पाहता गेलं त्या ज्या बाळाचा अपघात झालेला होता जो मृत्युमुखी पडला त्या वास्तविक पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा आक्रोश खूप होता तरी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला। हे कितपत चुकीचं आहे? कोणत्या अँगलने हे बरोबर वाटतंय की तुम्ही ज्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा मुलगा गमावला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरच लाठीचार्ज करताय? हे सगळ्यात चुकीचं या ठिकाणी। तर आमची विनंती ती पण आहे की पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी राहतं, त्यांनीच आमच्यावर लाठीचार्ज केला तर कोणाकडून अपेक्षा करायला पाहिजे? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।